नाही, आम्ही काय अशी 100 जागांची मागणी नाही. आमची मागणी आहे जवळ-जवळ 125 ते 130 जागांची. तर उद्धव ठाकरे मोठे भाऊ आहेत ना. त्यांनी तर पूर्ण मुंबई विकून खाल्ली. यांनी जवळ-जवळ 22,000 कोटी रुपये या खड्ड्यांमध्ये घातले. याचा अर्थ हे सगळे पैसे उद्धव ठाकरे आणि गँगने स्वतःच्या खिशात घातले. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रकाश. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून जागा वाटपांची चर्चा सुद्धा जोरात होतात. काल महायुतीमध्ये शिवसेना पक्षामध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली. मात्र दुसरीकडे शिवसेना पक्षाकडून 227 उमेदवारांची मुलाखती 227 वार्डातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या. एकीकडे जागा वाटपाची चर्चा आणि दुसरीकडे संपूर्ण जागेवर मुलाखती घेणं, 227 वार्डातून मुलाखती घेणं, याबाबत काय युतीमध्ये हे काय म्हणजे थोडस वेगळंच चाललंय का असा संशय थोडासा मनामध्ये येतो. त्याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजू वाघमारे सर. काय सांगाल? एकीकडे जागा वाटपा संदर्भात चर्चा आणि दुसरीकडे तुमच्या सर्व उमेदवारांच्या प्रत्येक संपूर्ण वार्डाच्या मुलाखती, याला काय समजायचं? नाही बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. जागा वाटप ज्यावेळी आपण करतो, त्यावेळी पहिली गोष्ट असते जागेंची संख्या. त्याच्यामध्ये भाजपाचं चाललंय, की त्यांना जास्त जागा पाहिजेत. आमचं चाललंय, की आम्हाला जवळ-जवळ 100 जागा तरी मिळाल्या पाहिजेत. 90 जागा, 100 पर्यंत आमची तयारी आहे. 125 जागांचं पण आम्ही बोलतोय. जागा मागताना तुम्हाला जास्त जागा मागाव्या लागतात, कुठच्याही पक्षाच्या निगोशिएशनमध्ये. दुसरा प्रश्न असा येतो, की तुम्ही मागितलेल्या जागा तुम्हाला मिळतील का? हा वेगळा प्रश्न आहे. भाजप ज्या जागा मागतोय, काही जागा आम्ही पण मागतोय, तिथे आमचं प्राबल्य आहे. काही जागा ते मागतायत, की ज्या आमच्या आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये कोणाला कोणती जागा मिळेल हे नंतर ठरतं. पण त्याच्या अगोदर ज्या मुलाखती घ्यायच्या असतात, त्या तर आपल्याला सगळ्या जागेच्या घ्याव्या लागतात. आणि सुदैवाने मुंबईमध्ये शिवसेनेचं जे बळ आहे, ते इतकं जास्त आहे. प्रत्येक घराघरामध्ये शिवसेना आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची जी लोकप्रियता आणि पॉप्युलॅरिटी पूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहे. तर त्यामुळे अगदी प्रत्येक प्रभागातून, प्रत्येक वॉर्डमधून तुम्हाला 10-10, 15-15 कॅन्डिडेट आमच्याकडे येतायत. त्याच्यामुळे काल हजारो लोक तिकडे आलेले. तर त्या प्रत्येकाची इंटरव्ह्यू घेणं भाग होतं आणि ती इंटरव्ह्यू आम्ही घेतली. आता ज्यावेळी जागा ठरतील, त्याच्याप्रमाणे मग ॲडजस्टमेंट आम्हाला करावी लागेल. सर, तुम्ही म्हणलात की आता 90 जागांची, 100 जागांची आमची मागणी आहे. मात्र गेल्या वेळेस जे निवडून आले ते एकत्रित शिवसेना असले ते 84 पैकी जवळपास 50 ते 54 नगरसेवक तुमच्याकडे आहेत. आणखीन काही इतर नगरसेवक तुमच्याकडे आले, काँग्रेसमधून आले, संजय निरुपम सोबत आणि देवराय यांच्यासोबत आलेले असे अनेक नगरसेवक आहेत. असे टोटल 2012-2017 साली निवडून आलेले 125 आमदार आहेत. तुम्ही 90-100 जागाची मागणी करताय, मग त्या बाकीच्यांचं काय? नाही, आम्ही काय अशी 100 जागांची मागणी नाही. आमची मागणी आहे जवळ-जवळ 125 ते 130 जागांची. जेवढे नगरसेवक आले त्यांच्यासाठी आम्ही जागा मागतोय. भाजपचं चाललंय, युतीमध्ये चाललंय, की आम्हाला जवळ-जवळ 100 किंवा 90 जागापर्यंत मिळतील. आता ते निगोशिएशन चालू आहे. जोपर्यंत ते फायनल होत नाही, तोपर्यंत तर आमच्या सगळ्या जागांवर आमचा अधिकार आणि आमचा हक्क तर राहणारच आहे. आमचं काम सगळ्या जागांवर चालू राहणार आहे. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे, ते आम्ही अगदी सिरियसली घेतलेलं आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये आमचं काम चालू आहे. ज्यावेळी जागा ठरतील, मग आमच्या काही जागा तिकडे जातील, त्यांच्या काही जागा आमच्याकडे येतील. त्याच्यावर आम्ही ॲडजस्टमेंट करू ना. पण आता सध्या जोपर्यंत जागा ठरत नाही, तोपर्यंत काम थांबवायचं नाही, असा आमचा आमच्या पक्षाचा आदेश आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही काम करतोय. 227 जागांवर काम चालू आहे. आमचं काम 227 जागांवर अगदी पूर्ण झालेलं आहे. असा एकही प्रभाग नाही, की जिथे शिवसेनेचा उमेदवार नाही किंवा शिवसेनेसाठी इच्छुक उमेदवार नाही किंवा तिकडे लोकांचं प्राबल्य शिवसेनेला नाहीये. असं एकही मुंबईमधला वॉर्ड नाही, हे मी तुम्हाला ऑफिशियल स्टेटमेंट देतोय माझी.
आज सकाळीच एक बातमी आली, की मागच्या वेळेस एक संघ शिवसेना असताना जिंकलेल्या 84 जागा, त्यामधल्या अनेक जागा देण्यास भारतीय जनता पार्टीकडून विरोध होते. नाही बघा, निगोशिएशन मध्ये भारतीय जनता पार्टीकडून काय विरोध होतोय आणि आमच्याकडून काय विरोध होतोय, हे आमचे जे लोक आम्ही पक्षाने जे नेमलेले आहेत जागा वाटपाच्या बाबतीत चर्चा करायला, ते या बाबतीत सांगू शकतात. पण आमचं स्पष्ट मत आहे, की आमचा विरोध वगैरे नसतो ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये निगोशिएशन असतं, वाटाघाटी असतात. त्यांच्या काही जागांना आमचा विरोध असतो, आमच्या काही जागांना त्यांचा विरोध असतो. तर तो असणारच आहे ना, वाटाघाटी केल्याशिवाय तुम्हाला जागा ठरणार कशा? तर ते नॉर्मल गोष्ट असते ती. पण आमचं जे काम आहे, ते आम्ही करतोय. आमचा जो दावा आहे, तो 125 जागा तरी आमच्या आहेत. आता निगोशिएशनमध्ये आम्हाला काही जागा जर कमी आल्या 10-15 जागा, तर तो निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठी घेतील. सध्या 2 भाऊ पण मुंबईमध्ये एकत्र येत आहेत. ते जड जाईल तुम्हाला? बघा लक्षात घ्या, त्या 2 भावांची हवा आता सगळी गेलेली आहे. तो फुगा आपण ते हवा काढल्यावर कसा फुस कसा मोठा आवाज आहे, तसा आवाज झालेला आहे त्या दोन्ही भावांचा. त्याच्यामुळे त्या दोन्ही भावांकडे कोणाचं लक्ष राहिलेलं नाही. काही ठराविक मीडिया आपला दाखवण्याचा प्रयत्न करतात, की भाव याला भेटला, भाव तिकडे गेला, भाव जेवायला गेला. हे लोकांना काय पडलेलं नाही. लोकांना अनुभव आलेला आहे, की दोन्ही भावांनी या मुंबईसाठी काही केलेलं नाही. या मुंबईचा खड्ड्यात घालण्याचं काम कोणी केलं असेल, तर या दोन्ही भावांनी केलंय. त्या उद्धव ठाकरेंनी मोठ्याने तर मुंबई लुटून खाल्ली आणि आता राज ठाकरे जे आहेत, त्यांनी ते काय ते दिवे काहीच लावू शकत नाहीत. मोठ्याने म्हणजे? तर उद्धव ठाकरे मोठे भाऊ आहेत ना. त्यांनी तर पूर्ण मुंबई विकून खाल्ली. 26-27 वर्ष जी मुंबई यांच्याकडे होती. तुम्ही विचार करा, साधं उदाहरण देतो मी, की या मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी ह्या रस्त्यांना काँक्रिटीकरण करायला पाहिजे. हा साधा सामान्य माणसाचा प्रश्न आहे. पण यांनी केला का 27 वर्षात? उद्धव ठाकरेंनी त्यावेळी हा प्रश्न आजपर्यंत कधीच केला नाही. का नाही केला? कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, या एवढ्या वर्षामध्ये जर तुम्ही रेकॉर्ड काढला, तर या 25 वर्षामध्ये यांनी जवळ-जवळ 22,000 कोटी रुपये या खड्ड्यांमध्ये घातले. याचा अर्थ हे सगळे पैसे उद्धव ठाकरे आणि गँगने स्वतःच्या खिशात घातले. हा एवढा भ्रष्टाचार. कारण दरवर्षी रस्ते बनवायचे, दरवर्षी खड्डे बुजवायला पैसे घ्यायचे. जगाच्या पाठीवर असा कुठचं महानगरपालिका नाही, की ती रस्ते पण बनवते, त्याच रस्त्यांवर खड्डे करायचं पण टेंडर काढते. आणि हा प्रकार 1 वर्ष नाही, तर 25 वर्ष, 26 वर्ष चालू आहे. आज आमच्याकडे प्रशासनाकडे ज्यावेळी ही महानगरपालिका आली, आज एकनाथ शिंदेंनी काय केलं? पहिला निर्णय घेतला, की या मुंबईचे सगळे रस्ते आम्ही काँक्रिटीकरण करू म्हणून. पण पूर्ण मुंबई ज्यावेळी काँक्रिटीकरण होईल त्याचं, हा दरवर्षीचे जे पैसे हे लोक काढत होते खड्ड्याच्या नावावर, ते काही निघणार नाहीत. म्हणजे हा साधा सरळ सामान्य माणसाच्या जीविताला योग्य वाटणारा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी त्वरित घेतला. त्वरित त्यांना राबवतोय आम्ही. फर्स्ट फेज आम्ही काँक्रिटीकरणाचा पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळे यांनी मुंबई लुटून खाल्लेली आहे. राज ठाकरेंना नाशिक दिलं होतं. नाशिकला काय दिवे लावले ते आपण सगळ्यांनी बघितले. त्याच्यानंतर कुठच्याही महानगरपालिकेने किंवा लोकांनी कोणत्याही इलेक्शनमध्ये यांना जवळ केलेलं नाही. कारण लोकांना विश्वास नाही यांच्यावर. त्याच्यामुळे हे 2 भाऊ एकत्र आले काय, वेगळे लढले काय किंवा लढले नाही काय, महाराष्ट्राला आणि मुंबईला काही फरक पडत नाही. कारण मुंबईकर हा नेहमी डेव्हलपमेंटच्या मागे जातो. तर हे होते शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे सर. या 2 भावांनी मुंबई लुटून खाल्ली, त्यामुळे कुठल्याच महापालिकेमध्ये यांना थारा दिला जात नाही, असा मोठा आरोप राजू वाघमारे यांनी केलाय.
मुंबई महापालिकेमध्ये काय घडतंय याची वेळोवेळी अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.